ATM न्यू वर्ल्ड या चॅनलला जास्त शेअर, लाईक, सबस्क्राईब करा आणि कॉमेंटही करा. लाखोच्या संख्येने लोक बघत असतात या चॅनलला. जास्त सबस्क्राईब करा. महाराष्ट्रामध्ये देऊ संस्थांनी एक आचारसंहिता निर्माण केलेली आहे. अर्थात हे पहिलं संस्थान आहे की आचारसंहिता निर्माण करणारं. आता वारकऱ्यांना, जे वारकरी असतात त्यांच्यासाठी काही नियम, काही योग्य असं काही एक ठराविक चाली रीती वगैरे असतात, ते चालू असतात. परंतु यावर्षी या संस्थाने वेगळीच एक नियमावलीच सुरू केलेली आहे आणि ती नियमावली अतिशय अयोग्य अशा प्रकारची आहे. कारण एक या रे अवघे जन असं म्हटला तुकाराम महाराजांच्या विरुद्ध ही एक आचारसंहिता आहे असं एक म्हणता येईल. आचार धर्म त्याला एक नाव दिलंय. आणि मग त्यांनी काय सांगितलंय, दिंडीतील सर्व पताका वारकरी एक सुती कापडाच्याच असल्या पाहिजेत वगैरे वगैरे. त्यानंतर तो कावरंगाचाच असला पाहिजे. आता ठीक आहे, कुठल्या आता एक सुती कापडाच्या पताका मिळतीलच याची खात्री नाही, कारण आज प्लॅस्टिकचं युग आलंय किंवा एक लेनिनचं युग आलंय, त्याच्यानंतर लिनेनचं युग आलंय, त्याच्यानंतर एक आपल्या विविध प्रकारचे जे कापड आहेत त्या विविध प्रकारचे असतात आणि बाजारामध्ये सगळ्या प्रकारचे मिळतात. तर त्या पद्धतीने ते लोक घेऊ शकतील. त्यानंतर पताकाधारी लोकांच्या पाठीमागं जे टाळकरी आहे, मृदुंग वादक आहेत, विणेकरी आहेत, नंतर तुळशीवाले आणि महिला असा क्रम असला पाहिजे. ठीक आहे, तुमच्या सोयीसाठी तुम्ही ते कराल, आम्हाला त्याच्याबद्दल काय बोलायचं नाही आहे. परंतु येथे एक सगळ्या लक्षात घ्या, एखादा जो माणूस असतो, शेतीचे जे अवजार आहे त्याच्याकडे आज बियाण्याला पैसे नाही आहेत, त्याच्याकडे खायला पैसे नाही आहेत, तरी तो पांडुरंगाच्या हस्ते वारीसाठी तुकोबासारखा सर्व आपलं जे प्रपंच विसरून वारीला जातोय. तर त्याच्याकडं तुम्ही अशी अपेक्षा कशी करता की आमच्याकडं हे असंच पाहिजे ना ते तसंच पाहिजे. एक म्हणजे तुमच्या वारीमध्ये तुकाराम महाराज यांच्या विरुद्धचं हे वर्तन आहेत. कारण येथे सर्वात महत्त्वाची कनवाळू तुम्ही झालं पाहिजे असा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तो नाही. त्यानंतर दुसरा एक महत्त्वाचा, दिंडीकरी वारकऱ्यांनी पांढरे शुभ्र धोतर, शर्ट, टोपी, असंच पायजमा असा परिधान करावा. हे काय प्रत्येकाला शक्य होत नाही. मळकं धोतर असू शकतं, फाटकी एक असू शकते आपली त्याची शर्ट किंवा बंडी म्हणू आपण त्याला, किंवा फेटा असू शकतो, टोपी असू शकतो. जो जशा अवस्थेत असेल, जो ज्याचा पेहराव असेल त्या पेहरावरून तो येतो. कारण हा जो प्रकार केलेला आहे वारकऱ्यांनी, आता असं झालं की हे संस्थान म्हणजे हम करे सो कायदा असाच प्रकार झाला आहे. आणि त्याच्यामध्ये संत तुकाराम महाराजांचे जे विचार आहेत त्यामधून अगदी गायब करण्याचा प्रश्न आलेला आहे. येथे महत्त्वाचा मुद्दा असा आहे की प्रत्येक जो भाविक असो, तो लंगडा असो, चांगला असो, अंधा असो, किंवा सर्व या रे सर्व जन, त्याच्यामध्ये लहान असो, थोर असो, मोठा असो, प्रत्येकाला, तो कुठल्याही कपड्यामधला असो, तो कोणत्याही जाती धर्म वगैरे कुठलाही असो, ज्याला जी ओढ आहे त्या ओढीसाठी तो जाऊ शकतो. पण आता हे लोकांनी हा जो प्रकार केलाय प्रथमच प्रसिद्ध, हा काही एक ठीक नाहीये. लोक कसे येऊ शकतील? आता उद्या समजा एक पावसाळी वातावरण आहे, तर त्या पावसाळ्यामध्ये वातावरणामध्ये पांढरा रंग किती दिवस टिकणार, धोतर किती दिवस टिकणार, एक व्हाईट रंग असा राहणार असेल तर हा काय बरोबर नाही. लोकांचे कसे रंगीत असो शर्ट किंवा धोतर, पायजमे शक्यतो पांढरेच असतात, तो नाही प्रश्न. फक्त शर्टाचा आणि टोप्याचा किंवा फेट्याचा प्रश्न आहे. फेटे कोणाची लाल असतील, कोणाची पिवळे असतील, कोणाची कसे असतील, तर एक भाग आहे तो. तर संत तुकाराम एक कनवाळू एक भाग आहे त्यांच्यामध्ये. आणि दुसरा एक सर्वात महत्त्वाचा भाग आहे की त्यांना पंढरीची ओढ आहे. मग पंढरीची ओढ असल्यानंतर त्यांना काय घालायचं काय नाही घालायचं हा काय महत्त्वाचा मुद्दा नाही आहे. ज्यावेळेस शिवाजी महाराज आले त्यावेळेस काय तुकारामांनी वेगळी वस्त्र केली होती काय? वेगळ्या पद्धतीची वस्त्र घालून ते त्यांच्या भेटीला गेले होते संत तुकाराम महाराज? नाही. जी वस्त्र आहेत
जी सध्या ते घालतात त्या पद्धतीनेच त्यांनी राजेची सुद्धा भेट घेतली आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची। तेव्हा हे असे काही एकंदरीत प्रथमच अशा पद्धतीचे काही नियम कायदे वगैरे करू नका। एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वसामान्य माणसाला त्या वारीमध्ये सहभागी होता येईल अशा पद्धतीचा यामध्ये भाग असला पाहिजे। जो तो आपापल्या शक्तीप्रमाणे, आपापल्या युक्तीप्रमाणे, आपापल्या एकंदरीत बुद्धीप्रमाणे आणि आपापल्या एकंदरीत ध्येयष्टीनुसार वस्त्र परिधान करत असतो आणि आपापल्या आवडीप्रमाणे। म्हणजे येथे तुमची आवड सुद्धा जाऊ द्या, इथे आवड सुद्धा नाही, तुम्हाला फक्त विठ्ठलाची आवड आहे आणि हा एक भाग आला। त्यानंतर चांगला भाग म्हणजे कोणतं की तुम्ही कोणतेही व्यसन करू नका। ठीक आहे, हे बरोबर आहे की एकंदरीत तुम्ही कुठे पालखी तळावर इथं कुठे गेला तरी तेथे तुम्ही हे व्यसन करू नका, हे ठीक आहे, हा काय महत्त्वाचा मुद्दा नाही। आणि एकंदरीत देवकर फडाप्रमाणे हे असा भजन गवळण हरिपाठ हे सांप्रदायिक चालीप्रमाणे असावे किंवा वगैरे वगैरे। तर काकडा सकाळी लवकर व्हावा अशा पद्धतीने एकंदरीत तुमच्या तुमच्या पद्धतीने जे वारकरी होईल तर त्यांच्यासाठी हे ठीक आहे एक व्यवस्थितरित्या। पण रिंगणामध्ये दिंडीतील सर्व पताका वाले वारकरी, टाळकरी, विणेकरी, तुळशीवाली, हांडेवाली, पखवाज या सगळ्यांनी सहभागी व्हावे। अहो ते होतातच, त्यांच्याशी तुम्ही सांगायची त्यांना काही गरज नाही आहे। प्रत्येक माणसाला एक व्यवस्थितपणे जी ओढ लागलेली आहे ती ओढ व्यवस्थितपणे असतो। पण दिंडीवर हे अशा पद्धतीचे जे वारकऱ्यांचा जो भाग आहे तो वारकऱ्यांना देखील त्यांच्या मनाप्रमाणे म्हणजे जर तुम्ही थोडंसं त्याच्यावर काही वेगळं काही करत नाहीत, ते नाचतात गातात त्यांच्या पद्धतीने ते करतात, कारण वारकरी हा स्वयंपूर्ण आहे आणि तो एकटाच विठ्ठलाला भेटू शकतो अशी ते प्रत्येकाची कल्पना आहे की समूह असं काही एक व्यवस्थितपणे गेलं नाही। ही दिंडी कायसाठी जाते? दिंडी विठ्ठलाच्या भेटीसाठी जाते। ही दिंडी सुरू केली ज्यांनी सुरू केली तर आमच्या दिंडीमध्ये या आणि आमच्या पद्धतीने चाला, म्हणजे आपण सगळे एकत्र मिळून जाऊ, आपल्याला तेवढाच आनंद होईल। परंतु या आनंदामध्ये हे असे काही कपडे असेच घाला किंवा इतर काही ज्या गोष्टी तर असेच काही कपडे घाला, अशाच पद्धतीने चाला, अशाच पद्धतीने टाळ वाजवा वगैरे, हा जो भाग आहे तो फार वेगळ्या पद्धतीचा होतो। कारण हे आज म्हणतात ना, म्हातारी मेल्याचं दुःख नाही आहे परंतु काळ सोखवतो। आता उद्या तुम्ही ही जर आचारधर्म हा सुरू जर केला तर उद्या अनेक दिंडीवाले वेगळ्याच पद्धतीने करतील, म्हणजे आमच्या सगळ्या लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीचे पहिल्या दिंडीने भगवे कपडे घाला, दुसऱ्या दिंडीने हे पिवळे कपडे घाला वगैरे, आणि काही काही दुसरे तर वेगवेगळेच येतील की तुम्ही एक 5-5 हजार रुपये द्या, आम्ही तुम्हाला ड्रेस देतो, आमच्या दिंडीमध्ये अमुक अमुक करतो। तर हा जो प्रकार आहे लोकांना जायचं ते त्याच्या पद्धतीने जातील, उपाशी राहून देखील हे लोक जातात एक, आणि चालत जातात, पाय दुखतात त्यांचे तरी जातात, दिंडीत येतात, म्हणजे अनेक हाल अपेष्ट सोसून ते एक विठ्ठलाच्या दर्शनाला जातात। आणि विठ्ठल हा एक त्यांचा एक अमृत ठेवा आहे आणि तो त्यांना साध्य करण्यासाठी, त्याच्या भेटीला जाण्यासाठी, कारण तो आपले हात पसरूनच उभा आहे आपल्या भक्ताच्या भेटीसाठी। मग त्यामध्ये ह्या भक्ताच्या आणि ह्या विठ्ठलाच्या आडमध्ये तुमचे हे आचार धर्म नकोत यायला एकंदरीत। पण तुमचे ज्या दिंडीचे जर काही एक भाग असतील तर ते थोड्या प्रमाणामध्ये तुम्ही सांगू शकता, परंतु कपड्याचा हा प्रश्न जो आहे तो एक सर्वसामान्य वारकऱ्यांना रुचलेला नाही असं काही वारकऱ्यांशी बोलताना आम्हाला सांगितलेलं आहे आणि ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे। आता यानंतर तुम्हाला जे योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही तो निर्णय घ्यायचा आहे आणि असे आचारधर्म आता परत नाही केले तरी चालतील, कारण हे समजा तुमचे आचारधर्म जाहीर करण्याऐवजी तुमच्या एक सर्वसामान्य दिंडी प्रमुखाला जरी सांगितलं असतं तर त्यांनी तरतूद करून तशा पद्धतीने त्यांनी ते गावोगाव करू शकतात। तर आमचा ATM चॅनल महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये सर्वत्र लाखोच्या संख्येने लोक बघत असतात। आपण या चॅनलला जास्तीत जास्त शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। ATM न्यू वर्ल्ड या चॅनलला शेअर, लाईक, सबस्क्राईब करून कॉमेंटही करा।